तुम्हाला पण असले प्रॉब्लेम फेस करायला लागते की नाही हे मला नक्की सांगा. आता काय झालं नेमकं हे तुम्हाला पुढे कळेल. चला स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. आता तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे की काल मी एक व्हिडिओ शूट करायला गेलतो आणि तोच व्हिडिओ मी माझ्या मेन आयडीला अपलोड सुद्धा केलाय. बघितला नसेल ना तर लगेच जावा आणि बघा. तर मुद्द्यावर येऊया. काल केस मोकळे सोडल्यामुळे माझ्या केसामध्ये एवढा गुत्ता झालेला की रात्री केस विंचरायची माझी हिंमतच झाली नाही, म्हणून मी सकाळी अर्धा तास माझे केस विंचरत होतो. हा प्रॉब्लेम तुम्हाला पण होतोय का मला कमेंट मध्ये नक्की सांगा. केस विंचरून नुकतं बसलेलो तोपर्यंत मम्मीनं काम लावलं की जा फाट्यावरनं दूध आणि सामान घेऊन ये, आणि येता येताच मला दिसली माझी शाळा जिथं माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. आणि तुम्हाला पण तुमची शाळा बघून तुमच्या शिक्षणाचे आणि लहानपणीचे दिवस आठवतात. घरी येऊन बसलो, भावांसोबत जरा मस्करी केली, तोपर्यंत मम्मीचा अरेंज आणि लव्ह मॅरेजचा किस्सा चालू झाला. करू का अरेंज मॅरेज करू? अरेंज मॅरेज केलंस की आमचं ऐकायला लागणार. आणि लव्ह मॅरेज केलं की तुझ्या पायावर तुझे तो कर. पण तो पुढचा कोण असेल त्याला सुट्टी देणार नाही. सुट्टी म्हणजे तुला काही लव्ह मॅरेज केलं म्हणून सोडूनच देणार नाही, हाय का ना. सगळं पाक नकापासून केसापर्यंत बुडक्यापर्यंत ओळखणार, सगळं बघणार काय. मग मी जो मुलगा पसंत केलाय ते तुला पसंत आहे का नाही? आता या प्रश्नानंतर मम्मीचं उत्तर काय असेल हे तुम्हाला सगळ्यांना तर अंदाजा असेलच, कारण की आपल्या घरात लव्ह मॅरेज म्हणलं की कोण सुद्धा पॉझिटिव्ह नसते. हे सगळं बोलणं झाल्यानंतर म्हणलं मॅगी करून खाऊया, पण मॅगीने पण मला धोका दिला. कढई बारकी पडली आणि मॅगी जास्त झाली.